विचारमंच आणि विचारमंचावर उपस्थित असलेले सर्व गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम आपणा सर्वांस माझा नमस्कार। आज मी आपणासमोर एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि विचार करणाऱ्या मुद्द्यावरती माझं मनोगत व्यक्त करणार आहे। तर जशा नाण्याला दोन बाजू असतात, तसंच आजच्या आपल्या विषयालाही देखील दोन बाजू आहेत। तर आजचा आपला विषय आहे परिचारिकेचे जागतिक स्थलांतर हे मातृदेशासाठी हानिकारक आहे की लाभदायक आहे। तर आज आपण पाहतो की आरोग्य सेवा ही आपल्या जगभरामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी आरोग्य सेवा आहे। कोरोना काळाच्या महामारीनंतर परिचारिकेची भूमिका सर्व जगाने मान्य केलेली आहे। तर दरवर्षी लाखो प्रमाणामध्ये परिचारिका इतर भारत देशांतर्गत करत असतात। तर याचं नेमकं कारण काय आहे आणि याचे लाभदायक आणि हानिकारक मुद्दे आपण पाहणार आहोत। सर्वप्रथम लाभदायक मुद्दा, सर्वात पहिला टप्पा म्हणजे व्यक्तिगत विकास। तर भारतामध्ये प्रशिक्षण पूर्ण करून परिचारिका जेव्हा इतर देशांमध्ये जातात, तर त्या ठिकाणी त्यांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध होतात, चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण ते त्या ठिकाणी घेतात, चांगल्या प्रकारच्या सुरक्षितता आणि सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे करिअरच्या खूप साऱ्या संधी त्यांना त्या ठिकाणी मिळतात। आधुनिक तंत्रज्ञानाचा त्या अनुभव घेतात। आपल्याला माहिती आहे की जे काही तंत्रज्ञान आपल्या भारतामध्ये येतं ते सर्वप्रथम युरोपीय जे आपले देश आहेत त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांना त्याचा लाभ घेता येतो। त्याच्यानंतर जे आपण क्लिनिकल स्किल म्हणतो, व्यक्तिगत प्रशिक्षण जे आहे ते त्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मिळतं। दुसरा महत्त्वाचा लाभदायक मुद्दा म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेस मदत होते। म्हणजे एखादी भारतातील परिचारिका जर इतर देशामध्ये काम करायला गेली तर ती नक्कीच भारतातल्या तिच्या परिवाराला पैसे पाठवणार आणि या तिच्या पैसे पाठवण्याच्या प्रक्रियेला रेमिटन्स असं म्हटलं जातं। म्हणजे नक्कीच विदेशी चलन जे आहे ते आपल्या भारतामध्ये येणार, त्यामुळे नक्कीच आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत भार पडणार आणि हातभार लागण्यास मदत पडणार। तिसरा लाभदायक मुद्दा म्हणजे गौरव आणि आत्मसन्मान। नक्कीच आपली भारताची परिचारिका इतर देशांमध्ये जाऊन काम करत आहे, तर इतर देशामध्ये काम करून गेल्यामुळे त्या ठिकाणी ती जागतिक पातळीवरती आपल्या भारत देशाचं नाव उंचावते। ही आपल्यासाठी एक नावारूपास आलेली बाब आहे, नक्कीच आपल्या भारतासाठी गौरवास्पद बाब आहे। तर याच विषयाच्या दुसरी बाजू म्हणजे तोटे, कुठल्या हानिकारक गोष्टी आहेत। सर्वप्रथम म्हणजे आरोग्य सेवेची कमतरता। आपल्या भारतामध्ये ग्रामीण भागामध्ये, विशेषतः आदिवासी भागामध्ये जर पाहिलं तर परिचारिकेची संख्या अत्यंत कमी आहे। तरी